छोटूसा आहे. तर ती मी बेस शिजून घेतलेला आहे आणि क्रीम पण 140 घेतलेली आहे, कारण की क्रीम जास्त लागते. तर मग म्हटलं चला जास्त घेऊ. चला, सर्वांना क्रांतिकारी जय भीम आणि नमो बुद्धाय. आणि मस्तपैकी थोडीशी क्रीम, आता मी थोडीशी तरी जास्तच घेते. हे झाली आपली परफेक्ट अशी क्रीम. आणि हे पॅक जे आहे हे पूर्ण बंद करून मी आता फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. चला, बघा आपला इथं मस्त बेस शिजून झालेला आहे आणि छोटूसा मस्त पावभर असा केक आहे. हे आपलं मिक्सर आहे, हे बघू शकता तुम्ही. आता मी याला हे पूर्ण असं लावून घेणार आहे. हे टक्क असं भाजी लोक आपल्याला मस्तपैकी हे आपलं पूर्ण लागलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपलं तयार आहे. चला, मी पूर्ण आता मी थोडीशी क्रीम फेटून घेते, दाखवते तुम्हाला ना. तर अशा पद्धतीने मस्त मी फेटून घेत आहे. याला फेटून घ्यायला 5 ते 6 मिनिट लागतात. चला, नंतर दाखवते तुम्हाला फेटल्यानंतर. आणि यातनी टाकूया थोडंसं एक किंवा 2 थेंब असा कलर टाकणार आहे. हा जेल कलर आहे, हा कमी लागतो. आणि आपण स्ट्रॉबेरी केक बनवणार आहोत. मग मस्त असा पिंकिश कलर आहे. तर आपली क्रीम मस्त अशी फेटून झालेली आहे, हे पाहू शकता तुम्ही. तर पातेलं उलटंसुद्धा केलं तरी क्रीम आपली व्यवस्थित आहे, त्याची हलत नाही. आणि अशा पद्धतीने आपली क्रीम झालेली आहे. हे आहे पायपिंग बॅग. आता मी याला होल पाडलेला आहे आणि ती नोझल टाकून घेतलेला आहे. चला, तर आपण आता बेस आणूया. चला, हे बघा, त्या दिवसपासून आपण सामान आणलेलं मी काढलंच नाही, म्हटलं राहू दे आता, काढू तर राहूनच गेलं. तर हा आपण घेणार आहोत पावभाऱ्याचा बेस. तर मी हे घेतलेलं आहे स्ट्रॉबेरी क्रश. हे नवीनच आता आणलेलं आहे. चला, पहिल्यांदाच आपण फोडून पाहूया. ते याचं पूर्ण फोडायचंच राहिलेलं आहे. तर हे बघा, मी अशा पद्धतीने फोडून घेते. क्रश आपला खूप महाग आहे. बेटर म्हणजे केकचं सामानच पूर्ण महाग आहे. तर अशा पद्धतीने बघा किती मस्त आहे. असं हे क्रश एकदम चांगलं आणि ओरिजिनल आहे, म्हणजे चांगला पूर्ण केकलेसी चव पूर्णपणे आणते. त्यासाठी मी हे मालियाचंच क्रश वापरत असते. तर हे आणलेलं आहे टर्न टेबल. पण टर्न टेबलवर बघा किती मुंग्या आहेत. तुमच्या घरी अशाच मुंग्या आहेत का सांगा मला कमेंटमध्ये बरोबर. या मुंग्याला लय जीव कावला आता. आणि मस्तपैकी येते आपण आता केक बनवणार आहोत. तर केक आपण मस्त अशा पद्धतीने असा काढून घेणार आहोत. तर पाहू शकता, तर आपला केक आहे मस्त छोटूसा असा बनलेला. तर केक मस्त आता आपण घेऊया. याचे मी 2च लेअर करणार आहे. तर आता सगळ्यात आधी वरचं जे चिकट लेअर असते ते काढून घेणार आहे आणि 2 लेअर मस्त असे काढून घेणार आहे. तर अशा पद्धतीने पाहू शकता. याच्या 3 पण होत असत्या, पण मी 3 नाही केल्या. जे वरची लेअर असते ते नेहमी खालीच ठेवायची, त्याने आकार चांगला येतो केकला. चला, तर आता मी शुगर सिरप नाही केलं, मी केलं आहे क्रश टाकून सिरप. यानं चव अगदी वाढते मस्तपैकी. स्पॉन्ज थोडासा जाडसरच पाहिजेत होता कस्टमरला, म्हणून मग मी 2च लेअर करून घेतलेल्या आहे. अशा पद्धतीने नाण्याच्यावर टाकणार आहे थोडीशी आता क्रीम. तर क्रीम मी टाकून घेतलेली आहे. आता नंतर मस्त थोडीशी टाकणार आहे क्रश. हे क्रश एकदम छान आहे, मला तर खूप आवडते या कंपनीचं क्रश. आणि नेहमी मी हेच क्रश वापरते.
कारण की दुसरं क्रश वापरलं की ते थोडीशी चव त्याची बदलेल दिसते, म्हणून नेहमीसाठी मी हेच वापरते. कसं थोडंसं माग आपल्याला पडलं तर चालेल, पण कस्टमरची शिकायत नाही आली पाहिजे आपल्याकडे की बा केक असा झाला की तसा झाला. चव अप्रतिम येते आणि कस्टमरला काय छान दिलं तर कस्टमर पुन्हा पुन्हा येते, नाहीतर मग पाठ फिरवते आपल्या इकडे कस्टमर. त्यासाठी मग नेहमी कधी आपल्याला थोडंसं माग पडलं तर चालेल पण कसं. आणि हे दुसरी लेअर मी ठेवून घेतलेली आहे आणि ही पण अशीच प्रोसिजर करते मी पूर्ण. चला, आणि याच्यावर थोडासा क्रश पुन्हा मी टाकून घेणार आहे. स्ट्रॉबेरी क्रश जसा जास्त नको, पण ते पूर्ण फ्लेवर त्याचा असं चव त्यातनी उतरली पाहिजे इतपत टाकायला पाहिजे. हे बघू शकता, अशा पद्धतीने मस्त कोटिंग करून घेतलेली आहे. आणि असा छान आपला केक बनणार आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप करू नका. हे अशा पद्धतीने मस्तपैकी केकची आपण कोटिंग करून घेणार आहोत. अशी कोटिंग करून घेतली, केकला क्रीम लावून घेतली की कसं त्या क्रीम जास्त वाया नाही जात आणि मस्तपैकी अशी लागते. पाहू शकता. आणि हे अशा पद्धतीने मस्त आपले असा केक एकदम छान आणि एकदम चविष्ट असा केक बनणार आहे. केकचे व्हिडिओ तर खूप असे सारे टाकलेले आहेत मी. तुम्ही सांगा त्यातला कोणता तुम्हाला आवडला आणि हा केकचा व्हिडिओ कसा वाटला, केक कसा वाटला कमेंटमध्ये सांगा मला. आणि पूर्ण टोटल असते माझी माहिती. मी कशी प्रत्येक व्हिडिओ टोटल माहिती देते, नंतर मग कमेंट येतात की ताई आम्हाला केकच्या पूर्ण पहिल्यापासून सांगा असं तसं. तर म्हणून मग तुम्ही व्हिडिओ स्किप करत नका पाहायचं. मस्तपैकी आपला असा एकदम छान केक बनणार आहे. झिगझॅगचं मी स्क्रेपर घेतलेलं आहे. यांना मस्त अशी डिझाईन येते आणि छानपैकी अशी डिझाईन येते. जास्त तामझाम करायची जरूरत लागत नाही आपल्याला, म्हणून मस्त असं फिरून घ्यायचं आणि हे पाहू शकता. आणि वरून पण असं करून घ्या. ही झाली आपली झिगझॅगची एकदम छान आणि सोप्या पद्धतीने डिझाईन. कसा प्रत्येक डिझाईन मी केक पूर्ण सोपा करून दाखवत असते. आणि आता याच्यावर मी टाकणार आहे हे शेव. जास्त डेकोरेशन कसं एवढ्या केकमध्ये डेकोरेशन जास्त येत नाही, म्हणून मग मी आता शेव टाकून घेणार आहे अशा पद्धतीने. बघू शकता एकदम छान आणि मस्तपैकी केक आपला झालेला आहे. तर मस्त याला थोडेसे कसे नोटल्स काढून घेऊया आपण. अशा पद्धतीने सगळ्या केकवर. केक आपला एकदम सुंदर, चवीला पण छान आणि दिसायला पण मस्त असं झालेला आहे. तुम्ही सांगा कमेंटमध्ये तुम्हाला केक कसा वाटलेला आहे. तर आता आपण जास्त न त्याची काही करता इथं आपण काढणार आहोत थोडेसे फुल. हे पाहू शकता. आणि आपला केक तयार झालेला आहे. कसा वाटला केक कमेंटमध्ये नक्की सांगा. चला सर्वांनी या केक खायला.